दोघाच्या बायकाचा हात धरलं बोट धरली बोच नाहीला का बोट धरायला सुरुवात केली बोट धरली आणि नकाशातलं सगळं दावा सुरुवात केली नकाशातलं म्हणलं जपान अमेरिका इंग्लंड लंडन अंगले गावातील पंचकृषीतील तमाम रसिकांना मास्टर संजय हिवरे पुरतावडेकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा त्रिवार मानाचा मुजरा आतापर्यंत झालेली आमची हजेरीची गणगवळण आणि आता होणारे बतावणे त्यानंतर व्हरायटी शो पण बस मी एकटाच बडबड करत बसलेलो आहे माझ्या जीवाचा जिवलग मित्र भगवान आयवळे त्यांना बोलावतो आणि कार्यक्रमचं नियोजन करतो ओ आयवळे राम 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 बाबा नेहमीप्रमाणे तुला सारखाच उशीर होतो याला रोज उशिराच होतो याला तुला रे अव काहीतरी काम धंदा असतात तुझ्या मागे एवढं काय मोठं काम लागले या अव तुमच्या बापाला आमच्या घरी बघा तुमच्या बापाला कशाचा नाद कशाचा हो रिसीचा होता ना हाय का नाही कवा जिथून आले का म्हातार अरे प्रत्येक गावात जायचं जिथं जिथं ऑफिसच येत होता ऑफिस यायचं तेव्हा माझ्याकडे आलं बर आणि मला म्हणलं काय उपाय आहे का ह्याच्यावर उपाय आहे का 70 पिढी म्हणले माझी ह्याच्यातच गेली म्हणजे माझ्या म्हाताऱ्याला घोडीचा नाद होता रेस घोड्याचा नाद सारखं पळवायचं रेस खेळायचा नाद होता बरोबर आहे परत आता काय करायचं म्हणलं घोडं जिथं जाईल तिथं हरतया असं करा म्हणलं माझ्याकडे आहे त्या 3 गोळ्या पिढच्या 3 गोळ्या तुम्ही ना काळजी करू नका म्हणलं शबास म्हणजे या बारीनं शरद जिंकूनच येणार म्हातारा बी नावाजलं असं ना 3 पिढच्या गोळ्या दिल्या एक 50 पॉवरची एक 100 पॉवरची आणि एक 150 पॉवरची लोका 3 पिढच्या गोळ्या दिल्या होय 3 पिढच्या गोळ्या दिल्या असतील बाबा लागलीची तारवाडीला रेस आरोवालीला रेस लागली काय म्हातारा फेटा बांधून हे करून गेलेलं अरे वा घोड्यावर बसून गेलं शर्यतीला सुरुवात झाली पतक पडलं खाली पडला लागलं घोडं पळायला लागला उतरायला परत ते नेहमीप्रमाणे ते घोड्यासारखं माग सरायला आर्या लागलं तेवढ्यात म्हाताऱ्याच्या टोकऱ्यात खेळ काय आपल्याकडे 50 पॉवरची गोळी अजून एक खिशात हात घातला घोड्याचा शिपूट वर केला म्हाताऱ्याने घोड्याचा शिपूट वर केला 50 पॉवरची गोळी ढकलली गोळी ठसली 50चं पिकअप आलं घोड्या लागलं टकलाव पळायला पुढे म्हातारा लागलं चेकलायला अरे वा पण ती गोळीचा अंश कमी येईल तसं घोडं लागलं माग लागलं असेल परत म्हातारा म्हणलं आपल्याकडे 100 पॉवरची गोळी एक आहे शेबास काढलीच गडबडीने खिशात हात घालून बर केलं घोड्याचा शिपूटवर केला 100 पॉवरची गोळी पिकअप घेतलं जशी गोळी ढकलली जसं घोड्याला पिकअप घेतलं तसं वरचं 4 पाय दोन्ही असं उचललं वर डायरेक्ट पाय उचललं अहो ती सैन झाली नाही गोळी पावरची गोळी बरोबर आहे त्याच्यामुळं म्हातारा वरनं खाली पडलं घोड्यावरनं रेस खेळता घोडीवर खाली पडलं आता म्हणलं घोडं तर धरलं पाहिजे रेस तर जिंकली पाहिजे म्हातारा खरंच लय डोक्याला हुशार आणि घोडं तर गावाला बर म्हाताऱ्यानं काय केलं गडबडीने खिशात हात घातला फेडलाच काष्टा डोक्याचा फेडला असेल आणि 150 पॉवरची गोळी ढकलली ढोंगणात टपल्या म्हातारा सगळ्याच्या मोर तुझ्या आईचा शियाना तुझ्या मी अशा का 80 गोळ्या चारतो का आता असं करा ही गाड्या बंद करा मग प्रत्येकाच्या ढोंगणात 150 पॉवरची गोळी बरोबर आपण दोघे जण झालेलो आहे बर आपले प्रेम हिवरे त्यांना बोलवून घ्या हो प्रेम हिवरे काय चाललंय बाबा आनंदात सगळं व्यवस्थित चाललंय सगळं आहे तुमचं व्यवस्थित चाललंय तसं माझं व्यवस्थित चाललंय करे साहेब तुमचं कसं चाललंय एकदम ओके मध्ये एकदम व्यवस्थित आहे तुमचं व्यवस्थित चाललंय तसं माझं व्यवस्थित चाललंय कसं काय तुम्हाला सांगायचं बर मी लंडनला कामाला होतो आणि 4 दिवसाच्या सुट्टीवर आपलं घरी आलतो बघ पोरलंड का मला 4 दिवसाच्या सुट्टीवर आलतो घरी आला आता 4 दिवसाच्या सुट्ट्या संपल्या संपल्या आता कपडे बिपडे घातले
ती गबाळ फिवर आवरलं बर चाललो होतो माघारी लंडनला. लंडन माघारी चालला लंडनला चाललो होतो बर पण बायकोनं जामच हट्ट धरला. काय ग कारभारी मला लंडन बघायचं या. तुझ्या बायकोला माझ्या बायकोनं जामच हट्ट धरला ना. आता लंडनला इथं जायचं वय म्हणावं लागला. आता म्हणलं काय मोठा जायचं लंडन जावायचं म्हणजे. शबास आता काय तुला सांगायचं. काय रे आता बायकोनं जामच हट्ट धरला. धरला एवढ्या तुमच्या दोघाच्या बायका चालल्या होत्या आपल्या घरापुढं नळाला पाण्याला चालल्या होत्या. चालले असते मी चाललेलो बघितलं तुमच्या दोघाच्या बायका आल्या की. बर आणि आमचा घरात तुमच्या चालला होता भांडणाचा. बाहेरचा बायको म्हणत होती लंडनच बघायचं या. लंडनच बघायचं. तुमच्या दोघाच्या बायका आल्या माझ्या बायकोपाशी. बर त्या दोघीनं ग बसायचं का नाही. मग त्या बी लागल्या म्हणाय दाजीबा आम्हाला तुमचं लंडन बघायचं. दाजीबा तुम्हाला आमचं लंडन बघायचं या. शेर लंडन शेर शहर बघायचं या. आता लंडन बघायचं म्हणलं तुमचं म्हणू नको शेर म्हणा माझं म्हणजे मी जिथं कामाला आहे ती लंडन बघायचं या. शेराचं नाव घे. आता लंडन बघायचं म्हणलं मी काय केलं माहितीये का. काय रे माझी बायको तुमच्या दोघाच्या बायका खोलीत घातल्या. लावली कडी. होय तर प्रेमिया जागे आहे का बाबा. सांगतो की तुला. आता बायका तुमच्या तिघाच्या म्हणजे माझी तुझी ह्याची बायको घातली खोलीत. बर खोलीत घातली न दाराला कडी लावली. अयो लंडन दाराला कडी. अरे ऐकून तर घे की. दाराला कडी लावली काढलाच बाहेर. काय जगाचा नकाशा रे. नाही नकाशाचं नाव घे गॅप टाकू नको का तुला तर माहित आहे मला दम्याचा आजार आहे. आहे की नाही. मग तेच मग तुला सांगतोय दमादमानं सांगतो या. बरोबर आता बाहेर नकाशा काढला जगाचा. काढला बाहेर आणि तुमच्या दोघाच्या बायकोला दावाय सुरुवात केली. आमच्या दोघाच्या बायकोला तुमच्या दोघाच्या बायकाला दावाय सुरुवात केली. तुमच्या दोघांचा हात धरलं बायकांचं ना बायकाचं. मी आता इथं कोणाचं धरतोय तुमच्या दोघाचं. बर म्हणून सांगतो या तुमच्या दोघाच्या बायकाचा हात धरलं बोट धरली. बोच नाही का बोट धरायला सुरुवात केली. बोट धरली आणि नकाशातलं सगळं दावा सुरुवात केली. नकाशातलं म्हणलं जपान अमेरिका इंग्लंड लंडन. प्रेम्या लंडन एवढं खाली आहे काय रे. जगाच्या नकाशात लय खाली आहे लंडन. त्याच्यावर राष्ट्रीय होत की बाई थोडेस सांगतो की हे असं हात धरलं तुमच्या दोघाच्या बायकाचं. आज सांगायला सुरुवात केली. काय रे जपान अमेरिका वेल्डन लंडन. अयो प्रेमिया अयो कुशल हात धरलेत आहे. कुशल का माझं बोट लंडन मध्येच घुसलं की. लका नालायक माणूस राहत जरा तुला का शनिवार आहे तोवर जरा मनातलं काढ केला का तू. बर अरे जगाच्या नकाशात लंडन गाव जी शहर जी हाया सगळ्यात खालच्या भागाला आहे. हाय लागा म्हणून गावलं असं. आता तुमच्या दोघाच्या बायकानं ग बसायचं तर तुमच्या दोघाच्या बायका कशा करते ते. काय म्हणले आवय भाऊजी बघितलं तर तुमचं एवढंच लंडन. बघितलं तर तुमचं एवढंच लंडन. जगाच्या नकाशात तेवढ्यात माझी बायको कशी करते. काय म्हणले अगं येडे आता दिसतंय एवढं पण रातच्याला येऊन बघ की कसं आहे. तुझ्या लंडन वर हीच कशी पडले नालायक माणसा. लंडन कसं दिवसा कसं दिसतं बारकं दिसतं आणि संध्याकाळची लाईट लागते ते रे. ती लाईटातलं लंडन होतं. आईला तरी मी म्हणलं भगवानची बायको असं बोट धरून लंडन वरच का गोळू आवड लंडन शहर. हे बघ मित्र भेटे मनाचा संशय मिटे. बरोबर आहे. आपण झालो तिघ जण पण तिघात चौथा मित्र कोण. ती संतोष हिवरे आणि मल्हार हिवरे. द्या त्यांना आवाज. हो संतोष हिवरे मल्हार हिवरे चला लगा कुठं आहे तिथे. राम काय चाललंय आनंदात बरं चाललंय का एकदम. हो राम राम भगवान आओ तुझ्या बहिणीच्या आंब्याला कुत्र चावलं या. तुझ्या बहिणीच्या आंब्याला कुत्र चावलं या. ते म्हणतात तुझ्या बहिणीच्या आम्हाला कुत्र चावलंय. काय बी कसं बोंबाल तुया. चुकत मगाशी कालवा चालला होता घरी. काय लय उशीर चालला होता. कशाचा. अरे तुझ्या त्या बहिणीला किती पोर आहे ती दोन एकाचं नाव काय आमोल आणि दुसऱ्याचं नाव संत्या आहे का नाही. हो. मग आपण त्या पोराला आमलेला राड्याला काय म्हणतो आम्या आम्या हो. आहे का नाही.
आम्ही इकडे आम्ही तिकडे जा. बरोबर आहे. हे बी म्हणताय तुझ्या बहिणीच्या आम्हाला कुत्र चावलं. आमुलला म्हणायचं होय रे भगवान. काय रे? लचका काढलाय खरं. नाही खरं. पण मला काय म्हणायचं भगवान, काय हो? तुझ्या बहिणीनं आम्हा मोखळा कशाला दडवायचा? आहो जाऊ द्या कार्यक्रम ठरवायचा यायचं. बर. काय तुम्हाला सांगायचं? अहो घरी काय मार्ग माझ्या बर करायला झाला का? हे बघा काय यांच्या घरात नवीन लग्न झालं. नवीन लग्न झालं. आता नवीन लग्न झालं. जागरण झालं. गोंधळ झालं. जागरण झालं कोणतं झालं? आता राहिलं काय? हनीमून. आता बायकोने हट्ट धरला हनीमूनला जायचं. बर. मी म्हणलं तुझी इच्छाच आहे ना. तुझा हट्ट आहे तर तुझा हट्ट मी पुरवणार. जायचं म्हणलं आपण हनीमूनला. हनीमूनला जायचं. हनीमूनला जाते ती कुठं थंड हवेच्या ठिकाणी. अरे महाबळेश्वर, पाचगणी, गोवा गोवा. अशा ठिकाणी जायचं. लंडन. काय लंडनची भानगड आहे? नाही काय नाही. काय तुम्हाला सांगायचं? आता बायकोनं असं हट्ट धरला. करे बायकोने हट्ट धरला. नाही म्हणलं चांगल्या ठिकाणी जाऊया. शाबास. तर बायको काय म्हणती? काय म्हणली? मला एवढ्या लांब जायला जमत नाही. एवढ्या लांब जायला जमत नाही. अगं बाई म्हणलं जायचं कुठं? काय नाही म्हणली माझ्या माहेरला जायचं आणि तिथं हनीमून करायचं. बघा आता माहेरला. आला का काय म्हणलं इडीबिडी झाली का काय? अरे. पाहुण्याच्या घरी 2 खोल्या. शाबास. म्हणजे माझ्या सासरवाडीत 2च खोली. आणि सासरवाडीत जाऊन हनीमून करायचा कसा? कसं करायचा? असं करत बोलत पाहुण्याचा फोन येऊ का नको? आय आय आय. गावची जत्रा आहे ना. लवकर निघून या. या लवकर. असं म्हणल्या बायकोला जास्तच भर पडली. शाबास. आता बायकोला भर पडल्यावर दादा म्हणलं चला जाऊया. हा बरोबर आहे. तिथं जरी नाही झाला तर आपल्या घरी आल्यावर पुन्हा करा येईल. हो खरं आहे की. हनीमून करा येईल. आता तिथं गेलो. जेवण बिवणं झाली. संध्याकाळ झाली. तेवढ्यात लाईट गेली. आय आय आय. आता आम्ही झोपायच्या तयारी तेवढ्यात लाईट गेली. नशीब चांगलं आमचं. मग काय लागा? बायकोला म्हणलं इथंच हनीमून करायचं आता. लगा तिथं पाहुणी शेजा पाजारी झोपली होती. तरी म्हणलं इथंच करायचं म्हणलं. इथंच करायचा. हनीमूनला सुरुवात झाली. काय सांगायचं करे हनुमान निम्यात असा आला. तेवढ्यात काय झालं पाहुणं एक उठलं. बर. पाहुणं उठलं लाईट झाली तेवढ्यात. आय 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 आय. काय असल्या गडबडीत तुला काय सांगायचं? काय झालं? कपडे नीट घालायची कळलं नाही काय होईना. बर. तेवढ्यात दिवस उगावला. आता दिवस उगावला आमची रात गेलेली ह्याच्यातच. आता सासरवाडीतली माणसं सासूबाई म्हणली जावा पाहुणं जावा गावातलं जरा फिरून या. आणि आता डेअरीवर दूध घेऊन या. आय आय आय. आता डेअरीवर दूध आणायला चाललो या. गेला. असा घरातनं बाहेर पडलो. बर. जत्रेला आलेली पाहुणी आमची. आलेली पाहुणे. पाहुणी कशी करते ती या? कशी रे? काय पाहुणं काय पाहुणं? आईला हनीमून चांगला झाला वाटतं. बघा आता पाहुण्याला काय मी बी गोंधळलो मला बी कळलं ना. आता तसाच गेलो मोर मी. बर. आता मित्रमंडळी गावात असते तीच की. शाबास. लागली दाजी करायला. दाजी काय म्हणली दाजी? काय दाजी? रात्री हनीमून चांगला झाला वाटतं. लगा त्यांना पण कळलं. आईला माझा जीव लाजीच पडला गेला का? मग काय? आता जीव लाजी पडला. कसं तरी तिथं डेअरीवर गेला. दूध घेतलं. बर. आता दूध घेतल्यावर डेअरीवाला सुद्धा मला म्हणतात की काय म्हणलं? पाहुणं हनीमून चांगला केलाय वाटतं रात्री. लगा. काय मला राग आला. रागाच्या तडाख्यात घरी आलो. बर. बायको जवळ आलो. आला. काय म्हणलं तुझ्या गावातली माणसं? काय तुझं नाव? तुझी मित्रमंडळी. शाबास. काय तुझी पाहुणी? बर. बायको मला म्हणे काय झालं? काय झालं? अख्खं सगळं गावची गाव मला नाव ठेवतं या. काय कसा झाला हनीमून कसा झाला? बायकोला मी म्हणलं होय ग आपण हनीमून तर केला घरात केला. आणि बाहेर लोकांना कसा कळला ग? कसा काय बायको कशी करते या? काय म्हणली? अहो कारभारी. काय होय? अहो तुम्हाला काय माहिती आहे का? तुम्ही ज्यावेळेस दूध आणायला चालला होता बर. तेव्हा सदरा घातला होता तुमचा पण खाली परकर होता माझा. तुला एवढं कळलं नाही बियाणे होय रे? नाही नवीन हनुमान वाटतं नवीन. अरे नाही बाबा मला ती नाडी चिडी घालायची सवय आहे सध्या झोपताना. मला वाटलं मी त्याच अडकावलं या. जाऊ दे आपण झालो दोघं चौघात 5वा मित्र संजय विराला बोलवून घेतलं पाहिजे. तुम्हाला काय माहिती आहे का? त्यानं नवीन लग्न केलं या. काय नवीन लग्न केलं त्याच्या घरी जाऊया. बर. आणि त्याची गाठ घेऊया. हो. गंड म्हणून त्याच्या कुठे चहा पिऊया. शाबास. चला चला चला